मंडळी, मी नितीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आली नव्हती. तर आता बरेच दिवसानंतर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. आम्ही आलो आहे दादरमध्ये आणि आज आम्ही भेट दिली आहे दादरमधल्या आचरेकर मालवण कट्टा या रेस्टॉरंटला. तर आज आपण इथे पाहणार आहे की यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत. मित्रांनो, रेस्टॉरंटचं नाव आहे मालवण कट्टा. याच्यावरून तुम्हाला तर समजलं असेलच की इथे आपल्याला मासोळी जेवणाचा उत्तम आनंद घेता येणार आहे. तर चला आपण यांच्याकडे ना कोणत्या व्हरायटी आहे ते आपण बघणार आहेत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील. आणि जास्त आता वेळ न घालवता आपण जावे आतमध्ये. यांचे ओनर कोण आहेत ना त्यांना आपण भेटूया. मित्रांनो, आपल्या समोर या रेस्टॉरंटचे ओनर आहेत. काका, नाव काय तुमचं? मोहित नार्वेकर. ओनर नाही आहे मी, माझ्या मित्राचं रेस्टॉरंट आहे. आम्ही ओके, तुमच्या मित्राचं रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही इथे त्यांचं रेस्टॉरंट मी सांभाळतो. ओके, तुम्ही सांभाळता इथे. तर काका, मला सांगा की आता हे मी नाव तर ऐकलं मालवण कट्टा म्हटल्याच्या नंतर मालवण कट्टा. ओके, 18 वर्ष झाली पासून इकडे आहे. ओके. आता मालवण कट्टा म्हटल्याच्या नंतर मग तुमच्या इकडची स्पेशालिटी काय आहे? मग मालवणी ऑथेंटिक मालवणी फूड आहे. सर्व ऑथेंटिक मालवणी. स्पेशालिटी आहे प्रॉन्स सुक्का आहे, मटन सुक्का आहे, चिकन सुक्का. जास्त करून हे आमचे जास्त सेल, मासोळी जेवणाचं जास्त करून तुमचं सेल आहे. ओके. आणि किती 18 वर्षापासून झालं तुम्ही बोलता ना? 18 वर्ष झाली. आणि मी ऐकलं होतं की इथे तुमच्याकडे मराठी सेलिब्रिटीज सुद्धा येऊन जातात. हो. मला सांगा, हे रेस्टॉरंट 18 वर्षा अगोदर चालू झालं, तर हा कॉन्सेप्ट जो तुमचा आता जो मित्रांनी तुमच्या आणला होता त्यांना कसं वाटलं की आपलं एक रेस्टॉरंट चालू करावं ह्या नावाने? त्याच्या आईचं स्वप्न होतं. ओके. त्याच्या आईला हे चालू करायचं होतं काही ना काही. ओके. म्हणून त्यांनी हे चालू केलं. ओके. पण मी असं ऐकलं होतं की ह्याचं रिनोव्हेशन आत्ताच झालेलं आहे काहीतरी. याच्या अगोदर हे थोडं कसं होतं? याच्या आधी एक प्रॉपर साधं रेस्टॉरंट होतं खानावळसारखं. ओके. आणि स्वतः त्यांच्या आई येऊन स्वतः सगळं किचन सगळं तेच सांभाळायचं. ओके. त्या किचन मध्ये त्या स्वतः सांभाळल्यानंतर अजूनही मसाले वगैरे सगळं या गोष्टी आईच बनवतात. ओके. मग आता ह्याला किती वर्ष आली रिनोव्हेशन करून? 1.5-2 वर्ष झाली. ओके. काका, जसं तुम्ही म्हटलात की तुमच्याकडे कोळंबी सुक्का हा सेलेबल आयटम आहे. त्याच्याबरोबर अजून तिसऱ्या मसाला सुद्धा तुम्ही म्हटलात की तिसऱ्या सुक्का जो आहे. आणि ही जी मच्छी आहे ही डेली फ्रेश मच्छी आमची ठरलेली आमची हॉटेलमध्ये आमची मुलं आहेत. ओके. सकाळी आणतात. ओके. म्हणजे तुमची मच्छी ही अशी रोजच्या रोज जी मच्छी येते ती संध्याकाळला संपते. ऑलमोस्ट संपतं. ओके. आणि वाराच्या दिवशी कसं काय असतं? वाराच्याच दिवशी आमच्याकडे गर्दी असते. ओके. बाकी दिवशी आपलं सगळं नॉनव्हेज आहे. आपल्याकडे व्हेज मध्ये व्हरायटी नाही. व्हेज मध्ये काहीच व्हरायटी नाही? एक नॉर्मल थाई असते. ओके. बाकी तुमच्याकडे अशी व्हेज मध्ये व्हरायटी काहीच नाही वगैरे असं काहीच नाही. ओके. म्हणजे ऑथेंटिक मालवणी फूड आहे. मित्रांनो, इथला ॲम्बियन्स बघा. आतमध्ये आपण एंटर केला आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर जर आपण इथे पाहिलं ना तर आपल्याला आतमध्ये एक 20-25 माणसांचा सिटिंग एरिया आहे आतमध्ये. त्यानंतर आता इथे आपली ऑर्डर घेत आहेत. इकडे बघा, इथे सर्व जुन्या पद्धतीचे सर्व असे साहित्य ठेवलेले आहेत. इथे मी कुठेतरी इथे बघा समोर पापलेट सुद्धा आहेत. खूप छान प्रकारे इथे डेकोर केलेला आहे. आणि पूर्ण जो एरिया आहे हा AC एरिया आहे. का इथे नॉन AC एरिया नाहीच आहे ना? फक्त पूर्ण जो आहे AC एरिया आहे. ओके. काय घेते तू? मित्रांनो, आज बुधवार आहे आणि आत्ता 7:30 वाजलेत आणि रेस्टॉरंट 7 वाजता चालू होतं हे. आणि आम्ही लवकर येण्याचं कारण असं होतं की थोडीशी गर्दी आम्हाला कमी मिळेल. आत्ताच चालू झालं असल्यामुळे अजूनपर्यंत इथे काही कस्टमर्स अजून आलेले नाहीत. आता थोड्याच वेळात इथे गर्दी व्हायला सुरुवात होईल. ऑलरेडी आम्ही ऑर्डर्स दिलेली आहे. याच्यामध्ये प्रॉन्स सुका सांगितलेला आहे ना? प्रॉन्स सुका की प्रॉन्स मसाला? प्रॉन्स मसाला सांगितलेला आहे आणि तिसऱ्या सुका सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 भाकऱ्या सांगितल्या तांदळाच्या आणि एक पापलेट फ्राय सांगितले, तवा फ्राय आणि सोलकढी. आपली ऑर्डर दिलेली आहे. तोपर्यंत आपण इथला मेनू कार्ड बघून घेऊया. हा आहे यांचा मेनू कार्ड. आणि इथे तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर्स करू शकता. इथे झोमॅटो आणि स्विगी दोन्हीसुद्धा अवेलेबल आहेत. आणि इथे जर बघितलं ना तर मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं होतं काका त्यांनी की इथे सेलिब्रिटीजसुद्धा व्हिजिट केला आहे सेलिब्रिटीने. तर हे आहेत त्यांचे फोटोज ज्या सेलिब्रिटीजने इथे व्हिजिट केलं आहे. नंतर हा आहे यांचा इकडे मेनू कार्ड. जर तुम्ही इथले
आयटम्स बघितलेत ना तर मला जास्त कॉस्टली असं वाटत नाही आहे काही. बघूया टेस्ट काय ना ती मॅटर करते. जर खाल्ल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की इथली ॲक्च्युली टेस्ट काय आहे ती. एवढे सर्व सेलिब्रिटीज येऊन गेले आहेत आणि आज आलेले सेलिब्रिटी आहेत प्रगती मांजरेकर मोरे. हां, मग मी पूर्ण नाव घेतो, प्रगती मांजरेकर मोरे. बघा मला सांगा आपल्या इथे हॉटेलचं टायमिंग काय आहे? सकाळी 12 वाजता दुपारी चालू होतं 3:30 वाजेपर्यंत, पण वाराच्या दिवशी आम्ही 4-4:15 पर्यंत चालू असतो. ओके. आणि संध्याकाळी परत 7 ते 10:30. 7 ते 10:30. आणि हे जे ऑनलाईन ज्या ऑर्डर्स आहेत त्या कसं त्यांचं टायमिंग कसं आहे? सेम टायमिंग. ओके. मित्रांनो, इथे आता आमची ऑर्डर आलेली आहे. इथे आम्ही घेतला आहे हा पापलेट तवा फ्राय. त्यानंतर इथे आहे आमचा तिसऱ्या सुक्का. तिसऱ्या बघूया, खूप दिवसानंतर मी तिसऱ्या खाणार आहे, तिसऱ्या. आणि इथे आहे माझा कोळंबी मसाला. त्याच्यासोबत आम्ही घेतली आहे तांदळाची भाकरी. भाकरीची साईज ओके आहे, म्हणजे आपल्या जेवढी घरी असते तेवढीच आहे. तर चला पटापट आहे ना आपण टेस्ट करून बघूया. तू तिसऱ्या खा. तू पापलेट खाणार आहे? ओके. आणि इथे जर बघितलं तुम्ही ना नीट लक्ष देऊन तर तुम्हाला दिसेल की एक खेकडा आहे ना तो पापलेट खातोय. खेकड्यावर का काय काढते? व्यवस्थित का? छान आहे. हे बघा पापलेटचं जर पीस ओपन केलं ना तर याच्यामध्ये खूप छान असं पापलेट शिजलं आहे. आणि आम्ही घेणार होतो ग्रीन मसाला स्टफिंग पापलेट, जो त्यांचा इथला खूप सेलेबल आहे. पण ॲक्च्युली ते बोलले की तो जर बनवायचा म्हटलं तर एक अर्धा तास थांबायला लागला असता अजून. त्याच्याकडे आम्ही तो नाही घेतला आणि हा पापलेट घेतला आहे. तर खूप छान आहे. त्याच्यासोबत इथे खोबऱ्याची चटणीसुद्धा दिली. तिसऱ्या सुक्का आहे आपला. छान. इथे बघा, इथे आपलं आपण कोळंबी हे पुलाव आहे, कोळंबी पुलाव घेतला आहे. त्याचीसुद्धा क्वांटिटी खूप छान आहे. आणि वरती बघा इथे कोळंबीचे फ्राय पीसेस आहेत. आणि इकडे आहे आपला हा कोळंबी मसाला. छान, खूप छान आहे. तिसऱ्यासुद्धा खूप छान आहे. तर पटापट आहे ना, आता वेळ आली आहे संपवायची. तर काय मी संपवून घेतो. त्यानंतर सगळं खाऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की त्या जेवण मला यातलं काय बेस्ट वाटलं ते. पुलाव अजून खायचं बाकी आहे, पुलाव अजून खाल्लेलं नाही आहे. पापलेट तर खूपच छान आहे. त्यासोबत जी हिरवी चटणी आहे ना, ऑसम आहे, ऑसम. त्याच्यासोबत मला हे सुद्धा बघायचं. मला वाटतं पुलावसोबत आहे ना आपल्या इथे पुलावसाठी ही ग्रेव्ही आलेली आहे. छान. पापलेट खाण्याची अजून मजा वाढते ना तर ते या चटणीमुळे वाढते. खूप छान. हा आहे आमचा प्रॉन्स पुलाव. ऑलरेडी आमच्या तिसऱ्या खाऊन संपल्या. तिसऱ्या मसाला कंप्लीट झालेला आहे आणि थोडंसं कोळंबी मसाला बाकी आहे. तर आपल्या इथे प्रॉन्स पुलावसुद्धा मागवला होता, तो टेस्ट करून बघूया. छान आहे, खरंच छान आहे. पुलाव जास्त तिखटसुद्धा नाही आहे, मिडियम आहे. प्रगतीला थोडंसं कोळंबी मसाला थोडा तिखट लागला होता आणि तिसऱ्या नॉर्मल होता, त्यासुद्धा मिडियम होत्या. पण हा खरंच थोडासा स्पायसी आहे आणि पुलावसुद्धा मिडियम आहे. मग स्पायसी काय होता? कोळंबी जाम स्पायसी. ऑलमोस्ट संपायला आलं आहे मला वाटतं.
आणि इथे लास्ट आमची जी फायनल सोलकढी. कोळंबी मसाला थोडासा तिखट होता, पण जर मालवणी कट्ट्यावरती येऊन जर आपण तिखट जेवण नाही खाल्लं तर मग काय जेवण ना. खूप छान होतं इथलं जेवण. आणि आता लास्टचं आमचं थोडंसं राहिलेलं आहे ते म्हणजे आमची सोलकढी. ती पिऊन घेतो. जबरदस्त सोलकढी असावी तर असेल. घट्ट आहे आणि खूप छान आहे. थोडीशी आंबट आहे, थोडी गोड आहे. प्रॉपर सोलकढी. मी तुम्हाला जेव्हा मगाशी आलो होतो तेव्हा दाखवलं होतं की आम्ही आल्याच्या नंतर आम्ही फक्त दोघंच होतो. त्यानंतर कोणीच नव्हतं रेस्टॉरंटमध्ये. पण थोड्याच वेळामध्ये ते जर बघाल ना तुम्ही तर मागे पूर्ण टेबल पॅक झालेले आहेत आणि आता बाहेरसुद्धा खूप वेटिंग आहे. तर आम्ही लवकरात लवकर इथे आता आमचा आटप होतो जेणेकरून इथे कोणाला तरी बसायला जागा मिळेल. तर ही व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. पुन्हा आपण भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.